सर्व कसे आहात आणि आज आपण शिकणार आहे किंवा मी सांगते की पीठ कसं मळवायचं आज. तर सुरुवात करूया. आज बघूया आपण पीठ कसं मळवायचं. तर हे घेतलंय मी पीठ आणि याच्यात टाकते थोडंसं मीठ चवीला आणि हे टाकलं मी पाणी. अंदाजे टाकते पहिले आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे, एकसाथ पाणी टाकायचं नाही आहे. तर इथे जवळपास कोणाचं तरी लग्न आहे, तर गाणे वाजत आहे, तर त्याला इग्नोर करा आणि पीठ कसं मळवायचं आहे ते बघा. जर तुम्हाला ही पीठ मळवता नसेल येत तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की पाणी थोडं 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 करून मिक्स करत जा, म्हणजे खूप इझिली पीठ मळून जातं आपलं, म्हणजे अंदाजा कळतो आपल्याला. असं चांगलं पीठ मळवायचं आहे. दुसऱ्या हाताने ते भांडंसुद्धा पकडायचं आहे. माझ्या एका हातात मोबाईल आहे म्हणून मी भांडं पकडलं नाही आहे, बट मी सहसा असं एका हाताने भांडं पकडते आणि पीठ मळते. हो, माहिती आहे तुम्हाला सगळं येतं, तुम्हाला पीठ मळवता येतं. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे न्यूली मॅरिड आहे, ज्या मुलींना बिलकुलच पीठ मळवता येत नाही, त्यांच्यासाठी आहे. त्यांना मला मदत करायची आहे. तर हे मी 1.5 वाटी पीठ घेतलं होतं आणि मला 1 ग्लास कमीच पाणी लागलं. तर कारण की सगळ्यांच्या घरी पीठ घेण्याचं भांडं वेगळं वेगळं असतं, अंदाजा वेगळा वेगळा असतो. तर म्हणून म्हणत होती की पाणी थोडं थोडं ॲड करत जा, त्याच्याने अंदाजा लवकर आणि खूप सोपी भाषेत समजून जातं की आपल्याला पाणी किती लागणार आहे. असं थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे, ज्याच्याने जे पण हाताला तुमचं ओलं पीठ लागलं आहे ते आरामात निघून जातं. आता हे असं पीठ मळून झालं आहे आपलं, तर थोडंसं आपण तेल टाकणार आहे आणि याच्याने मळून घेणार आहे आता छान. पर पुन्हा एकदा, त्याच्याने चपात्या खूप छान होतात. हे बघा, हे खूप छान पद्धतीने आपलं पीठ मळून झालं आहे. जर तुम्ही न्यूली मॅरिड असाल किंवा तुम्हाला पीठ मळता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळणार आहात. खूप छान पीठ मळून झालं आहे आपलं. त्याला रेस्ट करायला ठेवायचं थोडा वेळ, नाहीतर चपात्या करायच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळू शकता. खूप सोपं आहे. मला पण पहिले नव्हतं जमत, बट 1-2दा ट्राय केल्याने होऊन जातं. तर तुम्हाला अजून काय शिकायचं आहे, कारण की मला तुम्हाला मदत करायची आहे. जे तुम्हाला नाही येत त्या थोडाफार जे मला येतं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला अजून काय शिकायचं आहे किंवा काय करायचं आहे